जय शिवराय मित्रांनो. तर आज मी चाललोय सावळ्या घाटामध्ये. सावळ्या घाट बघण्यासाठी काय केलं होतं तुम्हाला कळलंच असेल. मी आणि माझा मित्र निलेश माळी असं आम्ही दोघेच चाललोय बाईक रायडिंग करत. हा रस्ता सरळ पुढे अंधारबन कुंडलेका व्हॅली इकडे जातोय. तर वाटेमध्ये त्यांनी साइन बोर्ड लावलाय सावळ्या घाट म्हणून. तर त्या रोडने आपल्याला सरळ खाली जायचं आहे. बाईकवरून जाण्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं लागतात. आणि तिथं गेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला 50 रुपये असे चार्ज केले जातात. पार्किंग वगैरे एकदम सुरक्षित आहे. तिथं काही हॉटेल असल्यामुळे खाण्यापिण्याची पण सोय आहे चांगली. जाण्यापूर्वी आरोड द्यावी लागते खाण्याची. पार्किंगपासून खाली आल्यानंतर अजून एक आपल्याला साइन बोर्ड दिसतोय सावळ्या घाटमधून. तर या रोडने आपल्याला सरळ खाली जायचं आहे. खाली बाईक नेऊ देत नाहीत, तर आपल्याला चालत चालत जावं लागणार आहे. रस्ता एवढा काही कठीण नाही, कच्चा रस्ता आहे पण चांगला. चालता पुन्हा एक व्हिडिओ चालू केला मित्रासोबतचा. खूप दिवसानंतर आलाय, सोबत चाललोय. पहिल्या साइन बोर्ड पासून पुढे गेल्यावर अजून एक साइन बोर्ड लागतोय. तिथं पण सावळ्या घाट म्हणून त्यांनी लिहिलंय. म्हणजे रस्त्यामध्ये जागोजागी त्यांनी साइन बोर्ड लावलेत. त्याच्या आधारे आपण जाऊ शकतो. आणि ते पुढे गेल्यावर थोडंसं तिथं खोदकाम चालू आहे. त्यांचं काहीतरी बांधकाम काम चालू असेल. हा रोड आहे आणि इथं काहीतरी खोदकाम चालू आहे त्यांचं. त्या रोडने जायचं आहे. पंधरा मिनिटं चालल्यानंतर आपल्याला हा असा नजारा पाहायला मिळतोय. त्याच्या तिथे पर्वतरांगा आणि खाली आलेले ढग. वीस ते 25 मिनिटं चालल्यानंतर ही काशी वाट लागते. जी खाली उतरण्यासाठी सावळ्या घाटामध्ये जाण्यासाठी आहे. या वाट्यामध्ये धरण्यासाठी वगैरे काही नाही. पाऊस असल्यामुळे वाट थोडीशी घसरती झाली आहे. कच्चा वाट आहे आणि वाट्यामध्ये दगड पण भरपूर आहे. तर मी आणि माझा मित्र आम्ही चाललोय. तो बघा एक मागचा व्यक्ती पडला. तर इथून खूप सांभाळून जावं लागणार आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता रिंग वॉटरफॉल दिसतोय. मागचा इथं रिंग वॉटरफॉल आहे. आता आपल्याला इथून खाली जाण्यासाठी दुसरा टप्पा लागतोय. तर ह्या टप्प्यामध्ये आपल्याला कातळ कोरीव पायऱ्या दिसतात, जे की आता चांगल्या स्थितीमध्ये आहेत. दगडामध्ये कोरून पायऱ्या बनवलेल्या आहेत. आणि ह्याच वाटेमध्ये जाताना पायऱ्यांच्या थोडंसं वरच्या बाजूला एक पाण्याचा टाका आहे, जे की ज्याचा उपयोग प्राचीन काळी पाणी पिण्यासाठी करायचे. तर हे पाहू शकता पाण्याचा टाका आहे. इथं टाकं पूर्ण भरलं आहे. इथून येताना थोडंसं सावकाश या, कारण वाट थोडीशी अरुंद आहे. एका वेळेला एकच व्यक्ती खाली वर जाऊ शकतो. आणि तिथून खाली आल्यानंतर हे असं जंगल लागतं. तिथं झाडं झुडपं खूप जास्त आहेत. या झाडा झुडपातून जावं लागणार आहे. आणि वाट्यामध्ये खूपच चिखल झालेला होता आणि घसरायला पण होत होतं. वाट कच्ची आहे. दगडातून असं वाट काढत जावं लागतं. मग काय जाताना आपण थोडी शांत बसणार आहे. जाताना ह्या अँगलनी त्या अँगलनी खालून वरून व्हिडिओ काढत निघालो. मस्तपैकी निसर्गाचं रूपात चाललं होतं. तेव्हा इथून असं खूपच अवघड, थोडंसं अवघड आहे जाणं. धरून वगैरे जावं लागते. आम्ही हळूहळू करत निघालो होतो. झाडांचा आधार घेत हळूहळू खाली उतरत होतो. तर हा माझा मित्र निलेश माळी. मी माझ्या मागे पडता पडता वाचलो. माझ्या मित्रांनी पकडलं, मग त्यामुळे वाचलो. नक्कीच पडलो असतो खाली. खूपच वाट निसरटी झाली होती. आणि शूज चांगले असतील तरच या. ग्रिप पाहिजे चांगली बुटांना, म्हणजे घसरायला होणार नाही. आणि या वाटेमध्ये थोडंसं जास्त चिखल आहे. बघा ती वाट संपल्यानंतर आपल्याला हे असं देवकुंड वॉटरफॉल, रिंग वॉटरफॉल नजरेला पाहायला मिळतोय. इथून आपल्याला भिरा डॅम नजरेस पडतोय. रिंग वॉटरफॉलचं वाहणारं पाणी
देवकुंडचं वाहणारं पाणी, मस्त निसर्गाचं एक अनोखं रूप पाहायला मिळतं इथं आल्यानंतर. नंतर काय मी टाइम लॅप्स व्हिडिओ काढला, पण ढगच आले नाहीत. एकच ढग होता, तो तिथं अडकलेला होता, खाली जात नव्हता, वरती जात नव्हता. शेवटी कंटाळून टाइम लॅप्स बंद केलं आणि आपले व्हिडिओ पुन्हा चालू झाले. हे बघा, टाइम लॅप्स काढतोय पण तो ढग काही आलंच ना जाग्यावरून. शेवटी कंटाळून बंद केला. मग काय आपले व्हिडिओ पुन्हा चालू झाले. खालून वरती, वरून खाली, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे असे व्हिडिओ काढत राहिले. 3-4 व्हिडिओ काढले. नंतर काही कॅमेऱ्याची बॅटरी संपत आली, त्यामुळे थोडंसं व्हिडिओ काढणं कमी केलं. रविवार असल्यामुळे गर्दी पण थोड्या प्रमाणात होती आणि एक पाऊस नव्हता, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काढता आले. हे बघा, ह्या अँगलने एक व्हिडिओ काढला. असे 3-4 व्हिडिओ काढले, म्हणजे आठवण राहील आपण इथे आलेल्याची. इकडे येण्याचा माझा महिन्याभराचा प्लॅन होता, प्लॅन काय सक्सेस होत नव्हता. शेवटी मी माझ्या मित्रालाच तयार केलं. मित्र झाला तयार आणि आलो. हे असे 3-4 व्हिडिओ काढले. जेवढे व्हिडिओ काढील तेवढे कमीच होते, त्यामुळे व्हिडिओ काढतच राहिलो. गर्दी पण बऱ्यापैकी होती. आम्ही खाली 1 तासभर होतो. रिंग वॉटरफॉल, देवकुंड वॉटरफॉल, भिरे डॅम हे सगळं पाहून घेतलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो. येता येता एक पुन्हा व्हिडिओ चालू केला. जाताना काही वाटलं नाही, पण येताना पूर्ण चढाई असल्यामुळे दम लागत होता, त्यामुळे हळूहळू निघालो. थांबत बसत चाललो आपलं हालत डुलत. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी भेटू पुन्हा एकदा एका नवीन ठिकाणी, नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.